नमस्कार मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीमधील सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो शिकणार आहे. मग कोणता? ॲसिड आणि बेस. ॲसिड आणि बेस कोणत्या पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो, ॲसिड कसे ओळखायचे, बेस कसे ओळखायचे, हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर चला पाहू की पहिल्यांदा त्या कोणत्या कन्सेप्ट आहेत त्या बघू. त्यामध्ये एक सिंपल मेथड असते, दुसरी एक RNS कन्सेप्ट आहे, तिसरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट आहे. तर ह्या तिन्ही कन्सेप्टनुसार आपण ॲसिड आणि बेस कसं वेगवेगळ्या पद्धतीनं ओळखू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो, हे आपण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा बघू की सिंपल मेथड काय, की पहिल्यांदा ॲसिड ओळखण्यासाठी ॲसिडची टेस्ट कशी असते की सोअर टेस्ट असते. जर त्यामध्ये ब्ल्यू लिटमस आपण पेपर जर डिझॉल्व डीप केला तर तो रेड होतो, त्याला आपण काय म्हणतो ॲसिड. बेस कसा ओळखायचा तर बेसची टेस्ट असते बिटर टेस्ट, बरोबर. त्यामध्ये जर रेड लिटमस पेपर आपण डीप केला तर तो ब्ल्यू होतो. ही सिंपल मेथड झाली. पण आपण आता ह्याच्या पुढची कन्सेप्ट कोणती आहे? दुसरी कन्सेप्ट आहे ती RNS कन्सेप्ट. RNS काय सांगतात की RNS कन्सेप्टनुसार आपण ॲसिड आणि बेस कसे आयडेंटिफाय करू शकतो. तर RNS सांगतात की ॲसिड इज अ केमिकल सबस्टन्स विच डिसोसिएट इन ॲक्वायस सोल्युशन टू गिव्ह हायड्रोजन आयन्स H+ आयन्स, बरोबर. RNS सांगतात की ज्या मॉलिक्यूलमध्ये H+ आयन्स असतात त्याला आपण ॲसिड म्हणतो. मग बेस म्हणजे काय, तर बेस इज अ केमिकल सबस्टन्स विच डिसोसिएट इन aqueous सोल्युशन टू गिव्ह हायड्रॉक्सिल आयन OH. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये किंवा ज्या मॉलिक्यूल फॉर्म्युलामध्ये किंवा ज्या मॉलिक्युल्समध्ये OH- आयन्स असतात त्याला आपण बेस म्हणतो, बरोबर. RNS कन्सेप्ट समजली की ज्याच्यामध्ये H+ आयन्स असतात त्यांना आपण ॲसिड म्हणतो, ज्याच्यामध्ये OH- आयन्स असतात त्याला आपण बेस म्हणतो. या दोन्ही समजलं तुम्हाला या कन्सेप्टनुसार ॲसिड काय आणि बेस काय. तर तिसरी कन्सेप्ट आहे की ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. ब्रॉन्स्टेड काय सांगतात की ॲसिड म्हणजे डोनेट अ प्रोटॉन H+, बरोबर. जे मॉलिक्युल्स डोनेट करतात प्रोटॉन्स त्यांना आपण ॲसिड म्हणतो. आणि बेस म्हणजे काय, जे ॲक्सेप्ट प्रोटॉन्स, जे मॉलिक्युल ॲक्सेप्ट करतात प्रोटॉनना त्यांना आपण बेस म्हणतो. मग ॲसिडचे एक्झाम्पल कोणतं आहे? ॲसिडचे एक्झाम्पल आहे HCl, HNO3 आणि H2. ह्या एक कॉमन ॲसिड आहेत की जे लॅबमध्ये यूज केले जातात. आणि बेस कोणता असतो की बेसमध्ये जर बघितलं तर आपण NaOH आणि KOH हे दोन एकदम सिंपल यूज केले जाणारे केमिकल्स आहेत. तर आपण ॲसिडचं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला HClचा घेतला तर काय H+ आणि Cl-. त्यामध्ये H+ म्हणलं की आपण त्याला काय म्हणणार ॲसिड. आणि NaOHचं काय डिसोसिएशन होते की Na+ आणि OH-, म्हणजे ह्यामध्ये OH- येतो म्हणून आपण त्याला बेस म्हणतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर ॲसिड जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल कोणत्याही मॉलिक्युल्समधून किंवा फॉर्म्युल्यामधून, तर जर त्यामध्ये H+ आयन्स असतील तर त्याला आपण म्हणणार ॲसिड. आणि ज्या मॉलिक्यूल किंवा ज्या सोल्युशनमध्ये OH- आयन्स असतात त्याला आपण म्हणणार बेस. जर तुम्हाला यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, बरोबर. की हे सिंपल मेथड आहे, ही RNS कन्सेप्ट आहे आणि ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. ह्या तिन्ही मेथडनुसार आपण ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय हे वेगवेगळ्या पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे कन्सेप्ट आहेत केमिस्ट्रीशी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.